माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा. श्रोतेहो, विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात ऐकूयात पियुष पाटील यांच्याशी पल्लवी सपकाळे यांनी केलेली बातचीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. सुप्रभात, गुड मॉर्निंग श्रोतेहो. नमस्कार अमरावती या कार्यक्रमात मी पल्लवी सपकाळे आपणा सर्व रसिक श्रोत्यांचे खूप खूप स्वागत करते. श्रोतेहो, आपण नमस्कार अमरावती या कार्यक्रमात विविध विषयांशी संबंधित मुलाखती घेत असतो. या मुलाखतींद्वारे आपल्याला त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या गोष्टीबद्दल माहिती तर मिळतेच, पण त्याचबरोबर त्यातून काहीतरी प्रेरणा घेऊन आपण भविष्यासाठी ते क्षेत्र निवडू शकतो. अशाच प्रकारचं एक क्षेत्र आहे ते म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंटचं. तर त्या विषयाशी संबंधित चर्चा करण्याकरिता आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत पियुष पाटील सर. तर पियुष पाटील सर, आकाशवाणी अमरावतीच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद मॅडम. पियुष सर, आपण इव्हेंट मॅनेजमेंटला सुरुवात केली तर ती कशा प्रकारे केली, म्हणजे आपल्याला हे क्षेत्र का निवडावं वाटलं? ॲक्च्युली कसं आहे ना मॅम, की जर आपण आता प्रयत्न केला, आपण 21व्या शतकात जगतोय, तर प्रत्येक आईवडिलांना वाटतं की आपला मुलगा इंजिनियर व्हावा, डॉक्टर व्हावा किंवा आर्किटेक्ट व्हावा किंवा अजून काही व्हावा. गव्हर्नमेंट सर्वंटसाठी मोठी प्रेफरेशन्स असतात. पण ज्यावेळी मी माझं क्षेत्र निवडलं तर मी माझं कॉर्पोरेट लाईफचे 4 वर्ष पहिले स्ट्रगल केले. नंतर मला लक्षात आलं की मला याच्यामध्ये काही रुची नाही आहे, म्हणजे मला याच्यामध्ये काही इंटरेस्ट वाटत नाही आहे. त्यामुळे मला असं वाटलं की नाही, मी काहीतरी मला जे आवडते ते करायला पाहिजे. आणि मला होती माझं मॅनेजमेंट स्ट्रॉंग आहे, माझे प्लॅनिंग स्ट्रॉंग आहे, मी एक्झिक्युशन चांगलं करू शकतो. त्यामुळे मग मी हे क्षेत्र निवडायचा प्रयत्न केला. आणि नंतरच काही थोडं रिसर्च केल्यावरती मला इव्हेंट मॅनेजमेंटबद्दल कळलं आणि त्यामध्ये मी मग चालू केलं. सर, मला आपल्याला एक असा प्रश्न विचारायचा आहे की रोजगाराच्या संधी दिवसेंदिवस बदलत आहेत. म्हणजे जसं की वेगवेगळे जे वाटा आहेत किंवा क्षेत्र आहे हे सगळ्यांसाठी खुले होत आहे. तर या विषयी आपण काय सांगाल? कसं आहे मॅडम, पूर्वी रोजगार म्हणजे ना सरकारी नोकरी असो किंवा ऑफिस जॉब एवढ्यापुरतंच मर्यादित होतं. पण आज डिजिटल आणि स्किल बेस्ड इकॉनॉमी आहे, त्यामध्ये रोजगाराची संकल्पना हे पूर्णतः बदललेली आहे. फॉर एक्झाम्पल गिग इकॉनॉमी म्हणू शकतो, फ्रीलान्सिंग, इव्हेंट बेस्ड कॉन्ट्रॅक्ट्स, इन्फ्लुएन्सर्स कल्चर, या सगळ्यामुळे ना नवीन प्रकारचा रोजगार निर्माण झाला आहे. जर आपण आता म्हटलं की इव्हेंट इंडस्ट्री जर घेतली तर इव्हेंट इंडस्ट्री किंवा मनोरंजन क्षेत्रामध्ये भरपूर असे वाटा तुम्हाला मिळतील. जसे की अँकर झालं, DJ झाला, लाईट्स अँड साऊंड इंजिनियर झाले, इव्हेंट प्लॅनर, कोरिओग्राफर, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, मेकअप आर्टिस्ट अँड सोशल मीडिया मॅनेजर. प्रत्येक कार्यक्रमाला किमान 20 ते 25 ते 50 लोकांची टीम लागतं. म्हणजे एका इव्हेंटच्या मागे जर प्लॅन करायचं म्हटलं तर 50 लोकांना रोजगार मिळतो. म्हणजे एका इव्हेंटच्या माध्यमातून अनेक कुटुंबाचं उत्पन्नाचे स्तोत्र बनतो. त्यामुळे मनोरंजन क्षेत्र हे एम्प्लॉयमेंट जनरेटर म्हणून खूप आपण महत्त्वाचे ठरवतो. आणि याच्यामध्ये म्हणजे कसं आहे, म्हणजे मनोरंजन म्हणजे इमोशनल कनेक्शन्स आणि आर्थिक सर्क्युलेशन दोन्ही येतं. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रामध्ये भरपूर अशा वेगवेगळ्या वाटा आहेत ज्याच्यामध्ये आज पण अनेक लोक त्याच्यामध्ये करिअर करू शकतात आणि याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण जगू शकतो. बरोबर. पूर्वी कसं होतं श्रोते हो, की जर एखाद्या घरचा कार्यक्रम, जर उदाहरणार्थ लग्न जर आपण घेतलं तर त्या लग्नाची पूर्ण जबाबदारी घरातल्याच लोकांची राहायची. आणि अगदी म्हणजे लग्नाच्या वेळेपर्यंत त्यांचं काही ना काही अर्धवट राहून जायचं. पण हे क्षेत्र आता असं एक नवीन खुलं झालं आहे की आपण सगळ्यांना एक काम वाटून दिलं किंवा एक इव्हेंट मॅनेजमेंट वाला जो व्यक्ती आहे त्याच्याकडे एक काम देऊन दिलं तर सगळं कामही व्यवस्थित होतं आणि जो कोणता कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये सगळ्यांना अगदी छान एन्जॉय करता येतं. कारण आपला आजचा विषयच हा आपण घेतलाय श्रोते हो, की मनोरंजनातून रोजगार निर्मिती. यानंतर मी आता पुढच्या प्रश्नाकडे वळेल सर, की इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजेच कार्यक्रमाचं व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय? ओके, तर कार्यक्रमाचं व्यवस्थापन म्हणजे असं म्हणू शकतो आपण की एखाद्या कल्पनेला व्यवस्थितपणे नियोजन आणि अंमलबजावणीद्वारे यशस्वीरित्या कार्यक्रम
कार्यक्रमामध्ये रूपांतर करणे, याला आपण कार्यक्रमाचे व्यवस्थापन म्हणू शकतो. मीन्स इट विल रिक्वायर्ड्स प्लॅनिंग, कोऑर्डिनेशन, कम्युनिकेशन्स अँड एक्झिक्युशन्स. इन शॉर्ट मी असं म्हणेल की व्यवस्थापन म्हणजे इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ क्रिएटिव्हिटी प्लस कोऑर्डिनेशन्स, कम्युनिकेशन ॲज वेल ॲज अ क्रायसिस मॅनेजमेंट. आणि एखादा कार्यक्रम जर यशस्वी करायचा असेल तर त्यासाठी आपल्या काही फेजेस असतात, ते फेजेस आपल्याकडे लक्षात ठेवावं लागेल. जर आपल्याला व्यवस्थितपणे आपला कार्यक्रम पार पाडायचा असेल तर त्यामध्ये काही काही फेजेस असतात, जसे की प्लॅनिंग फेज आहे, रिसोर्स मॅनेजमेंट कसं करणार आहेत आपण, बजेट कंट्रोल काय असलं पाहिजे, आपलं टीम कोऑर्डिनेशन कसं असलं पाहिजे, त्याचं एक्झिक्युशन स्ट्रॅटेजीज काय असली पाहिजे. नंतर एक्झिक्युशन स्ट्रॅटेजी नंतर एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट होतो तो म्हणजे आपला पोस्ट इव्हेंट फीडबॅक. आपण जो इव्हेंट घेतला आहे त्या इव्हेंटचा फीडबॅक लोकांकडून घेणं, म्हणजे जेणेकरून समोर येणाऱ्या इव्हेंट्समध्ये आपल्याला काही कमी पडू नये किंवा आपण ऑलरेडी त्या इव्हेंटसाठी प्रिपेअर्ड असावं असं त्याच्यामधून दिसतं. तर हे काही कार्यक्रमाचे म्हणजे फेजेस आहेत जे आपण जर व्यवस्थितपणे पार पाडलं तर आपलं जे व्यवस्थापन आहे ते खूप छान होईल. आता त्याच्यामध्ये काही काही महत्त्वाचे टप्पे देखील आहेत, जसं काही एखादा इव्हेंट घेतला आपण, जर आपल्याला फॉर एक्झाम्पल एखादं वेडिंग प्लॅन करायचं असेल त्याच्यामध्ये आपण वेरियस पहिली गोष्ट आपण क्लायंट मीटिंग करतो, त्यांचे एक्सपेक्टेशन जाणून घेतो, त्यांना नेमकं काय हवं आहे, त्यांना त्यांचं लग्न कुठल्या प्रकारे हवं आहे, त्यांचे एक्सपेक्टेशन्स आपल्यापासून काय आहे ॲज अ इव्हेंट मॅनेजर. त्यानंतर त्यांचं आपण सेकंड प्रश्न विचारतो ना की त्यांचं बजेट किती आहे, त्यांचं बजेटचं प्लॅनिंग किती आहे, किती अमुक पैसे या कार्यक्रमाला आपल्याला अवेलेबल करून देतील. मग त्यानंतर आमचं काम चालू होतं. मग त्या हिशोबाने आपण व्हेन्यू सिलेक्शन करतो, साऊंड्स, लाईट्स अँड डेकोरेशन प्लॅन करतो, टीम अलोकेट करतो, म्हणजे जेणेकरून जे एक्झिक्युशन्स आहे कार्यक्रमाचं ते प्रॉपर व्हावं. नंतर पोस्ट इव्हेंट फीडबॅक तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. तर हे काही प्रमुख टप्पे आहे. हे म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट फक्त डेकोरेशन्स परत निर्मित नाही आहे मॅडम, ते तर कम्प्लीट एक्सपिरियन्स क्रिएट करणे म्हणजेच इव्हेंट मॅनेजमेंट. मीन्स इव्हेंट मॅनेजमेंट इज अ बिहाइंड द स्टेज लिडरशिप आपण त्याला म्हणू शकतो. सर, मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की सुरुवातीला जसं आपण म्हटलं की आता नवनवीन क्षेत्र खुले होत आहे सगळ्यांसाठी, बरोबर. तर इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये कोणकोणत्या वाटा किंवा कोणकोणते क्षेत्र आहे असं आपल्याला वाटतं? इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये तर अत्यंत व्यापक आणि डायव्हर्सिफाईड क्षेत्र आहे मॅडम. त्याच्या वाटा तर मोजणं मला वाटते की संभवच आहे, कारण की आजच्या काळात जवळपास प्रत्येक क्षेत्रात म्हणजे सामाजिक असो, शैक्षणिक असो, व्यावसायिक असो आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रोफेशनल इव्हेंट मॅनेजमेंटची गरज भासतेच. कुठलाही कार्यक्रम एक्झिक्यूट करायचा म्हटलं तर त्याच्यामध्ये आपला इव्हेंट मॅनेजमेंट येतोच. आणि सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात मोठं क्षेत्र म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंटमधलं ते म्हणजे आपले वेडिंग इंडस्ट्री. यामध्ये आपले हल्दी, संगीत, मेहंदी, रिसेप्शन, एंगेजमेंट यासारखे अनेक समारंभ असतात. आणि प्रत्येक समारंभासाठी डेकोरेटर्स लागतो, फोटोग्राफीज लागते, व्हिडिओग्राफीज लागते, अँकर लागतो, DJ लागतो, मेकअप आर्टिस्ट लागते, कॅटरिंग, लाईट्स अँड ऑल टेक्निकल टीम पण लागतं. अशा अनेक लोकांना यामध्ये काम मिळतं, व्यवसाय मिळतो. त्यामुळे वेडिंग इंडस्ट्री ही रोजगार निर्माण करणारी एक मोठी इंडस्ट्री असं म्हणतं. दिस इज द मेन सेक्टर ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट्स. दुसरं क्षेत्र म्हटलं तर कॉर्पोरेट इव्हेंट्स, जसं मोठमोठ्या कंपन्याज असतात त्याच्यामध्ये आपलं ॲन्युअल फंक्शन होतं, प्रोडक्ट लॉन्च असतात, अवॉर्ड सेरेमनीज असतात, कॉन्फरन्सेस असतात. या कार्यक्रमासाठी देखील प्रोफेशनल इव्हेंट मॅनेजर्स लागतातच. आणि यामध्ये टेक्निकल टीम, स्टेज डिझायनिंग असतं, अँकर्स असतात, कोऑर्डिनेटर असतात, यांना देखील रोजगार मिळतो. त्यानंतर तो महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे एज्युकेशनल इव्हेंट्स, म्हणजे आता कॉलेज कल्चरल फीज झालं, नंतर गॅदरिंग झालं, कल्चरल इव्हेंट झाले, सेमिनार्स झालं, या यूथ फेस्टिवल्स यू कॅन से, आणि आज ते आयोजित केले जातात. आणि या कार्यक्रमामुळे ना स्टुडंट्स आणि प्रोफेशनल दोघांना पण व्यवसाय मिळतो. नंतर काही बरेचसे कल्चरल्स असतात आणि रिलिजियस इव्हेंट जसं की गरबा फेस्टिवल असू दे, गणेश फेस्टिवल असू दे, नवरात्री किंवा एनी सोशल फेस्टिवल्स असू दे, याला देखील मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होतेच. काही कार्यक्रम असतात ज्या समाजातील सांस्कृतिक एकता टिकवून ठेवण्यास मदत करतात आपल्याला. नंतर सेकंड लास्ट नंतरचं क्षेत्र जर म्हटलं आपण तर गव्हर्नमेंट अवेअरनेस प्रोग्राम्स देखील एक क्षेत्र आहे, ज्याच्यामध्ये म्हणजे गव्हर्नमेंट हेल्थ अवेअरनेस, सोशल अवेअरनेस, एज्युकेशनल कॅम्पेनिंगसाठी इव्हेंट्स आयोजित केले जाते. यामुळे इव्हेंट प्रोफेशनल अँकर, ट्रेनर यांना पण काम मिळते. नंतर बरेचसे क्षेत्र आहेत जसे इव्हेंट्स फिटनेस अँड वेलनेस झालं, सोशल कॅम्पेनिंग झालं, आणि यामध्ये व्हेरियस डायव्हर्सिफाईड क्षेत्र आहे मॅडम. ते आपण सहसा इथे सांगू शकणार नाही. त्याच्यासाठी जर डिस्कस करायचं म्हटलं तर एक वेगळा टॉपिक होतो निर्माण. तर असं म्हणू शकतो आपण मनोरंजन क्षेत्र जे आहे ते मल्टिप्लरी इफेक्ट निर्माण करणार आहे. एक इव्हेंट आणि अनेक व्यावसायिकांचा फायदा याच्यामध्ये. श्रोतेहो, आपण बातचीत करीत आहोत इव्हेंट मॅनेजमेंट करणारे पियुष पाटील यांच्याशी. तर
मुलाखतीमध्ये आता एका गाण्याची वेळ झालेली आहे सर. तर पहिलं गाणं कोणतं आपल्याला ऐकायला आवडेल? तसं तर बरेचसे गाणे माझे फेवरेट आहेत, बट वन ऑफ द फेवरेट सॉन्ग जर म्हटलं तर इक्बाल मूवीचं आशा ए सॉन्ग, जे के आणि सलीम मर्चंटने म्हटलंय, दॅट इज माय फेवरेट सॉन्ग. बिकॉज त्याच्यामध्ये त्या गाण्याचा अर्थ आणि आपल्या लाईफच्या स्ट्रगल सोबत मॅच होतो. तर श्रोते हो, आपण ऐकूया पियुष सर यांच्या आवडीचं हे छानसं गीत. श्रोते हो, या छानशा गीतानंतर मी परत आपल्यासोबत आहे आणि आपल्यासोबत पियुष सर आहे आणि आपला विषय आहे मनोरंजनातून रोजगार निर्मिती. सर, याच्यानंतरचा मला आपल्याला एक असा प्रश्न विचारायचा आहे की इव्हेंट मॅनेजमेंट करत असताना आपल्याला बरेचसे अनुभव आलेले असतील सुरुवातीपासून तर आतापर्यंत, तर ते आपले अनुभव काय सांगता येतील सर? तसं म्हटलं तर लाईक जे इन जनरल की अनेक विवाह सोहळे असो, गरबा कॉम्पिटिशन, संगीत नाईट्स, कॉलेज इव्हेंट सगळे होस्ट पण केले आणि मॅनेज पण केले आहे. त्याच्यामध्ये फेलियर्स तर प्रत्येक वेळेस येतच. कधी लास्ट मोमेंट चेंजेस होतात, पण कधी ते सगळेजण आपण प्रेझेन्स ऑफ माइंड, टीम वर्कमुळे कसं इव्हेंट स्मूथ व्हावं याकडे मी जास्त लक्ष देतो. ते इव्हेंट मॅनेजमेंटचं क्षेत्र जर माझा प्रत्यक्ष अनुभव तर खूप असा समृद्ध आणि शिकवणारा आहे. मी अनेक विवाह सोहळे, हळदी, संगीतमध्ये जे काम केलं आहे आणि प्रत्येक कार्यक्रमाच्या मध्ये माझी फक्त भूमिका एक अँकर किंवा निवेदक म्हणून नाही आहे, तर एक कम्प्लीट इव्हेंट मॅनेजर म्हणून मी संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी घेतो. जसं कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी स्टेजचं सेटअप काय, ते योग्य प्रकारे झालं की नाही, प्लस साऊंड प्रॉपर काम करतोय की नाही, मायक्रोफोन्स क्लॅरिटी योग्य आहे की नाही, लाईट्स अरेंजमेंट कशी आहे, ऑडियन्स आणि स्टेजसाठी परफेक्ट आहे का, आणि हे मी पर्सनली सुद्धा चेक करतो. त्यानंतर जर म्हटलं तर गेस्ट कोऑर्डिनेशन हा देखील एक महत्त्वाचा भाग असतो. जसं चीफ गेस्ट आले, परफॉर्मर्स असतात, पार्टिसिपंट्स असतात, हे कुठे येणार, कुठे राहणार, यांची जायची व्यवस्था, हे काय खाणार, हे कधी परफॉर्म करणार, या सगळ्याकडे पण मी लक्ष देतो. काही काही गोष्टी असतात जसं काही इमर्जन्सी प्लॅनिंग, हा इव्हेंट मॅनेजमेंट आहे, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे काही वेळा अचानक टेक्निकल इश्यू येतात, जसे की लाईट फेलियर झाली किंवा साऊंड प्रॉब्लेम झाला किंवा प्रोग्राम रिशेड्यूल झाला, यामध्ये अचानक बदल होणे. तर अशा परिस्थितीमध्ये पॅनिक न होता कामलेसनी आणि आपला माइंड काम ठेवून क्विक डिसिजन घेऊन आणि टीमला प्रॉपर इन्स्ट्रक्शन देऊन देणे हे खूप महत्त्वाचे आहे. फर्स्ट ऑफ ऑल तर कधी कधी असं होतं मॅडम की क्राऊड मॅनेजमेंट खूप मोठा इश्यू होतो, क्राऊड एंगेजमेंट आणि क्राऊड मॅनेजमेंट. तर क्राऊड एंगेजमेंट हा देखील महत्त्वाचा भाग आहे, ज्याच्यामध्ये आपल्या ऑडियन्स आणि ऑडियन्सचा इंटरेस्ट मेंटेन ठेवणे हे महत्त्वाचे भाग. जसे की आपण म्हटलं एखाद्या कल्चरल इव्हेंटला आपण कोणाला बोलवलं, पण त्या कल्चरल इव्हेंटला तेवढं शो झालं पाहिजे. 3 तासासाठी जर आपण तो इव्हेंट प्लॅन करतो तर 3 तासामध्ये आपले प्रेक्षक बोर होता कामा. जशी एक मूवी कशी असते की प्रॉपर एक्झिक्युशन असते मूवीला, की गाणं होते कुठे कुठे ट्रेलर असते, कुठे सस्पेन्स असते, कुठे थ्रिलिंग असतं, तर सगळं कसं वेल मॅनेज असतं, त्याच्यामुळे ऑडियन्स बोर होत नाही. तसं आपल्याला प्रॉपर एक्झिक्युशन आपल्याला करावं लागतो. म्हणजे माझ्या अनुभवातून काही अनएक्सपेक्ट सिच्युएशन आल्या आणि पण स्ट्रॉंग टीम वर्क आणि प्रॉपर प्लॅनिंग आणि प्रेझेन्स ऑफ माइंडमुळे मी प्रत्येक कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. सर, आपल्याला माहिती आहे की म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जातो तर त्याचं एक विशिष्ट प्रकारचं प्रशिक्षण आपण घेत असतो. तर या जसं तुम्ही आता इव्हेंट मॅनेजमेंट करता, तर याच्याशी रिलेटेड कोणतं प्रशिक्षण आपलं झालेलं आहे का? अच्छा, खूप छान प्रश्न विचारला ॲक्च्युली तुम्ही मॅम. तर याच्याबद्दल मी सांगतो की माझं शिक्षणाबद्दल जर सांगायचं झालं तर बाय प्रोफेशन आय एम मेकॅनिकल इंजिनियर मी पूर्ण केलं आहे. त्यानंतर मी माझे MBA कम्प्लीट केल्यानंतर MCOM केलं आणि HRI विषयामध्ये मी PhD करत आहे. तर यामुळे या शिक्षणामुळे मला मॅनेजमेंट स्किल्स, लिडरशिप क्वालिटी, प्लॅनिंग ॲबिलिटी आणि प्रोफेशनल डिसिप्लिन शिकता आल्या. म्हणजे जसं इंजिनिअरिंगमुळे मला काय झालं माहिती आहे का, मला टेक्निकल अंडरस्टँडिंग्स मिळाल्या. MBAमुळे मला माझी मॅनेजमेंट चांगलं झालं, माझं प्लॅनिंग चांगलं झालं, मला ऑर्गनायझेशन स्किल्स माझ्यात विकसित झालं. MCOM केल्यामुळे माझं फायनान्शियल मॅनेजमेंट्स आणि बजेटिंग मला समजलं, कुठे किती खर्च करायचं, काय करायचं. आणि HR मध्ये मी रिसर्च केल्यामुळे मला असं आलं की मी माझं ह्युमन रिसोर्स कसं हँडल करायचं. बिकॉज इव्हेंट इंडस्ट्री इज नॉट लाईक अ सिंगल मॅन शो. तुम्ही एकटं सगळं सांभाळू शकत नाही, तर तुम्हाला तुमचं रिसोर्स मॅनेज करावं लागेल. तुम्हाला तुमचं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट स्किल्स तुमच्यामध्ये असल्या पाहिजे, टीम हँडलिंग तुम्हाला आली पाहिजे, तुमची लिडरशिप स्किल्स अधिक मजबूत झाल्या पाहिजे. हे सर्व शिक्षण माझं इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये मला खूप उपयोगी ठरत आहे मॅडम. कारण इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे फक्त प्लॅनिंग, कोऑर्डिनेशन, फायनान्शियल कंट्रोल, टीम मॅनेजमेंट यांचा योग्य समन्वय आहे. म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंटसाठी मी वेगळं काही फॉर्मल डिग्री वगैरे घेतली नाहीये, पण माझा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स हा सर्वात मोठा टीचर राहिला आहे माझ्यासाठी. म्हणजे तसेच माझ्यामध्ये तरी इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात फॉर्मल एज्युकेशन सोबत प्रॅक्टिकल एक्सपोजर प्लस कम्युनिकेशन स्किल्स प्लस कॉन्फिडन्स अँड पीपल मॅनेजमेंट स्किल हे सर्वात महत्त्वाचे क्वालिफिकेशन्स आहेत. म्हणजे एज्युकेशन गिव्स अस नॉलेज बट एक्सपिरियन्स गिव्स यू द कॉन्फिडन्स अँड परफेक्शन्स.
सो माझं शिक्षण आणि अनुभवाचं कॉम्बिनेशनमुळे मी इव्हेंट इफेक्टिव्हली मॅनेज करतो आणि त्याचबरोबर अनेक लोकांना देखील रोजगाराची संधी मी उपलब्ध करून देतो आणि बऱ्याचशा संधी आपल्या या रोजगाराच्या मार्फत लाईक इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून लोकांना पण कळावा असं मला वाटतं. श्रोतेहो, ही गोष्ट खरंच आहे की आपण नुसतं एखाद्या गोष्टीचं प्रशिक्षण किंवा शिक्षण घेण्यात अर्थ नसतो, तर त्याचबरोबर जर आपण ते काम करत राहिलो तर आपल्याला बरेचसे अनुभव येतात आणि अनुभवातून आपण शिकतो. आणि असं म्हटलं जातं की अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु आहे. तर यानंतरचा असा एक मला प्रश्न आपल्याला विचारायचा आहे सर, की एखादा कार्यक्रम जर आपल्याला अरेंज करायचा असेल तर त्यातले काय काय बारकावे आपण पाहायला पाहिजे? हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणजे जे पण श्रोते ऐकत आहेत त्यांनी पण एखादा कार्यक्रम अरेंज केला तर त्याच्यामध्ये काय काय बारकावेचे आपण लक्ष देतो. जसं की आता फॉर एक्झाम्पल आपण घरी एखादं वेडिंग असलं तर वेडिंगमध्ये आपण काय काय प्रत्येक लक्ष देतो. व्हेन्यू डिस्कशन पासून सगळ्या गोष्टी आपण करतो. आपल्या आलेल्या पाहुण्यांची गैरसोय होऊ नये, त्यांना कुठे आपली कमतरता दिसू नये, त्यांना सगळं प्लॅनिंग करतो. त्याचेच काही बारकावे आहेत. जसे की मी आता तुमच्यासमोर सांगतो की एखादा समारंभ जर यशस्वीपणे आयोजित करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचं योग्य नियोजन असलं पाहिजे आणि आपल्या मायक्रो थिंग्स लाईक सूक्ष्म गोष्टींकडे त्याचं लक्षात असलं पाहिजे. इव्हेंट मॅनेजमेंट म्हटलं की छोट्या आणि मोठ्या घटकांचं एकमेकांचे समन्वय असणे आवश्यकच आहे. म्हणजे सर्वप्रथम मी सांगतो की सर्वप्रथम जर आपण इव्हेंट मॅनेजमेंटचे जर म्हटलं की बारकावे तर क्लायंट मीटिंग करणं खूप महत्त्वाची आहे. म्हणजे क्लायंटची आपल्याकडे काय अपेक्षा आहे, त्याचा कार्यक्रमाचा प्रकार काय असावा, त्याची थीम काय असावी, त्याचं बजेट किती आहे, त्याचं विजन समजून घेणे आवश्यक असते. कारण क्लायंटची सॅटिस्फॅक्शन हीच इव्हेंटची खरंच सक्सेस असं म्हणतो. जर क्लायंटच सॅटिस्फाईड नसला तर आपला इव्हेंट सक्सेसफुलच होणार नाही. त्यानंतर सेकंड पार्ट आहे ते मॅम की बजेट प्लॅनिंग अँड ट्रान्सपरन्सी खूप महत्त्वाची आहे. आपण जर म्हटलं की नाही अभी मेरा बजेट 7 लाख आहे आणि होऊन जाईल 9 लाखापर्यंत मॅनेज, असं नाही. 7 लाख आहे, 7 लाखामध्ये आपल्याला कसं मॅनेज करायचं ते आपण बघणार आहोत. तर त्यानुसार आपलं योग्य बजेट अलोकेशन्स कसं केल्यामुळे आपलं डेकोरेशन, साऊंड, लाईट, व्हेन्यू, अदर सर्व्हिसेस त्याच्यावरती डिपेंड्स असतात. आणि थर्ड असतं की वेंडर सिलेक्शन. वेंडर सिलेक्शन म्हणजे हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे त्यानुसार योग्य डेकोरेटर्स आपल्याला हवे, आपल्या बजेटमधले आपल्या साऊंड इंजिनियर्स आपल्याला हवे, फोटोग्राफी हवी, टेक्निकल टीम्स हवी, हे निवडणं आवश्यक आहे. एक प्रोफेशनल आणि एक्सपिरियन्स वेंडर इव्हेंटची क्वालिटी इम्प्रूव्ह करतं. बिगिनर्सला तुम्ही जर दिलं इव्हेंट तर खूप स्पॉईल होतो. त्याच्यामुळे जर आपण कुठला देतोय तर एका जागी कॉम्प्रोमाइज करा, पण ह्या ज्या गोष्टी आहे हे एक प्रॉपर एक्सपिरियन्स वाल्याला द्या, तुम्ही हँडल करायला पाहिजे. नंतर असतं की टाईमलाईन्स आणि पाईपलाईन्स तुमची हे खूप महत्त्वाचे असते. कारण की कार्यक्रमाची सुरुवातीत जस्ट लाईक गेस्ट अरायवल कसे होणार, त्यांचा परफॉर्मन्स आहे, आपण क्लोजिंग कसं करणार, प्रॉपर शेड्युलिंग कसं केलं पाहिजे, कार्यक्रम कसा स्मूथ झाला पाहिजे आणि कसं व्यवस्थितरित्या पार पडला पाहिजे, याची टाईमलाईन आपण बनवली पाहिजे. याचं रोडमॅप आपलं असलं पाहिजे. तर काय काही गोष्टी जसं प्रोफेशनल इव्हेंट जर असलं त्याच्यामध्ये आपल्याला टेक्निकल रिहर्सल्स लागतात. जसं एक महत्त्वाचा घटक असतात की मोठमोठे आर्टिस्ट परफॉर्म करायला येतात. तर मोठमोठ्या आर्टिस्टसाठी आपल्याकडे ऑलरेडी साऊंड टीम सिस्टीम चांगली पाहिजे, मायक्रोफोन्स पाहिजे, लाईट्स पाहिजेत आणि ऑल स्टेज सेटअप आपलं असलं पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे टेक्निकल प्रॉब्लेम्स कुठे येऊ नये. कारण की आपल्याकडे जे आर्टिस्ट असतात ते कुठून दुरून आपल्या इव्हेंटसाठी शोभा वाढवायला येतात, त्यांची कुठे गैरसोय होऊ नये व इव्हेंट एकदम चांगला जावं याचाही आपण विचार केला पाहिजे. नंतर आपल्याकडे बॅकअप प्लॅन असला पाहिजे. म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट हा मधला एक सर्वात महत्त्वाचा इम्पॉर्टंट एलिमेंट म्हणजे तुमचा बॅकअप प्लॅन. कारण कधी टेक्निकल फेल्युअर येऊ शकतं, कधी सडनली वेदर चेंज होऊ शकतं, काही सांगता येत नाही. कधी लास्ट मोमेंटवर काय चेंज होऊ शकतं आपण काही सांगू शकत नाही. त्यासाठी तुमच्याकडे बॅकअप प्लॅन प्रत्येक गोष्टीचा आवश्यक असला पाहिजे. जसं आता कोणी वेंडर असो किंवा त्याला काहीतरी त्याच्या घरी अनर्थ घडला असेल किंवा काही वेगळं काम असेल तर त्यासाठी आपल्याला ऑलरेडी आपला एक बॅकअप प्लॅन असणे आवश्यक आहे, ज्याच्यामुळे आपला इव्हेंट्स एकदम स्मूथ गेला पाहिजे. नंतर टीम ब्रीफिंग. म्हणजे आता आपण जर इव्हेंट मॅनेजमेंट करतोय तर टीम ब्रीफिंग महत्त्वाची आहे. आता एक कार्यक्रम दिला तर ऑलरेडी तुम्ही सेटअप करून ठेवायचं की तुझ्याकडे हे काम आहे, तुला हे पाडणं आवश्यकच आहे. म्हणजे असं टीमला ऑलरेडी त्या कार्यक्रमाची डिटेलिंग जर दिली, ब्रीफिंग दिली तर तो पण कन्फ्यूज होणार नाही. तो बोलेल की सर आपने मुझे बोला नहीं था बट ये मेरा काम नहीं है. बट ते परत होण्याच्या आवश्यक म्हणजे ते असं सिच्युएशन अराईज नाही करायला पाहिजे. त्यासाठी आपण एक छान टीम ब्रीफिंग करून द्यायची ऑलरेडी. आणि प्रॉपर प्लॅनिंग, टीमवर्क, कम्युनिकेशन्स अँड डेडिकेशन हेच सक्सेसफुल इव्हेंट मॅनेजमेंटची मुख्य आधारस्तंभ आहे असं मला तरी वाटतं.
सर, आपण ही बातचीत तशीच चालू ठेवणार आहोत, पण आता आपल्या दुसऱ्या गाण्याची वेळ झालेली आहे. तर आपण कोणतं दुसरं गाणं आम्हाला सांगाल? दुसरं गाणं म्हटलं तर हे पर्सनली माझं फेवरेट सॉन्ग आहे. शाहिद कपूरचं आहे आणि ते आहे म्हणजे ऐ खुदा. पाठशाला फिल्मचं ऐ खुदा आणि सलीम मर्चंटने गायलेलं गाणं आहे. त्या गाण्याची माझी पर्सनली वेगवेगळं अटॅचमेंट आहे, तर ते श्रोत्यांना ऐकायला समजूनच येईल. तर ते गाणं मला ऐकायला हो, असं म्हटलं जातं की संगीत हा आपला आत्मा आहे आणि जेव्हा आपण मुलाखत घेत असतो तर त्याच्यामध्ये गीत जर ऐकलं तर आपल्या मुलाखतीला अजूनच साथ चढतो. तर ऐकूया सरांच्या आवडीचं हे छानसं गीत. श्रोते हो, या गीतानंतर परत मी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहे आणि माझ्यासोबत आहेत पियुष पाटील सर. आता आपण मुलाखतीच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. तेव्हा मला सर आपल्याला असा एक प्रश्न विचारायचा आहे. इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये हे वेगवेगळे भाग असतात, जसं की कोणी कॅटरिंगचं बघतं, कोणी मेहंदीचं बघतं, कोणी मेकअपचं बघतं, कोणी डेकोरेशनचं बघतं. तर त्याच्यामधला एक पार्ट असतो अँकरिंगचा, हो, जो आपण बघता. तर त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? माझ्या मते तरी एक अँकर किंवा निवेदक एका कुठल्याही कार्यक्रमाचं हृदय असतं. अँकर हा काय माहिती आहे का? अँकर ऑडियन्स आणि मॅनेजमेंट मधला एक मजबूत ब्रिज आहे आणि जो संपूर्ण कार्यक्रमाला जोडून ठेवतो. म्हणजे अँकरचे मुख्य काम म्हणजे कार्यक्रमाचा फ्लो स्मूथ ठेवणे, ऑडियन्सला एंगेज करणे आणि संपूर्ण वातावरण जे आहे ते उत्साहात आणि सकारात्मकरित्या ठेवणे. अँकर साठी जसं व्हॉइस मॉड्युलेशन पाहिजे, क्लिअर कम्युनिकेशन पाहिजे, त्याची ह्युमर पाहिजे, स्पॉन्टेनिटी पाहिजे त्याला, आणि कॉन्फिडंट असायला पाहिजे. बॉडी लँग्वेज आहे, हे काही स्किल्स आहेत जे अत्यंत आवश्यक आहे काय अँकरमध्ये. एक चांगला अँकर केवळ कार्यक्रमाचा होस्ट नाही करत मॅम, तर तो एक कार्यक्रमाला एक वेगळी ओळख आणि मेमोरेबल एक्सपिरियन्स देतो. इव्हेंट मॅनेजमेंट इज ऑल्सो बिझनेस. येस. जेव्हा तुम्ही तिथे जाता, तुम्ही एक कार्यक्रम जेव्हा घेता, तेव्हा तिथे तुमच्या समोर जर समजा 1000 लोक असतील तर ते 1000 लोक नाही, ते तुमचे 1000 कस्टमर आहेत. येस. त्याच्यामुळे तुम्ही तिथे स्वतःला कसं प्रेझेंट करता हे महत्वाचं आहे. कारण की असं म्हटलं जातं की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. त्याच्यामुळे जेव्हा आपण तिथे जाऊ तेव्हा आपल्याला तेवढे लोक मिळतात आणि आपला कार्यक्रम जर यशस्वी होत असेल तर आपल्याला साहजिकच तिथून अजून कार्यक्रम मिळू शकतो. सर, मला आपल्याला जाता जाता असा एक प्रश्न विचारायचा आहे की जे श्रोते आपले मुलाखत ऐकत आहेत तर त्यांना आपण काय मार्गदर्शन करायला जाता? आपलं टॉपिक असं होतं की आपलं इव्हेंट मॅनेजमेंट. तर मी आपल्या श्रोत्यांना म्हणजे स्पेशली फॉर द यूथ आय विल टेल देम की इव्हेंट मॅनेजमेंट आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये भविष्यात खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत आणि त्यामुळे तंत्रज्ञानामुळे आणि लोकांच्या वाढत्या अपेक्षांमुळे याच्यावरती आपल्या यूथनी आजकाल विचार करायला पाहिजे. तुमच्या ॲबिलिटीज तुम्ही ओळखायला पाहिजे आणि त्याप्रमाणे जर तुम्ही ॲक्ट केलं, त्याच्यामध्ये जर तुम्ही तुमचं करिअर केलं तर आय बेट की तुम्ही कोणी तुमचा हात पकडणार. मला एकच सांगायचं आहे सगळ्या श्रोत्यांना की फक्त आपल्या आयुष्यातील जे आपल्यात मधले स्किल्स आहेत त्या स्किल्स पकडून जर आपण आपलं करिअर बनवलं तर आय बेट की तुम्ही तुमचं आयुष्य पण खूप छान जगाल आणि तुम्हाला खूप छान त्यामध्ये प्रगती करा. कारण की करणे आणि करायचं आहे आणि करणे हा खूप मोठा फरक आहे मॅम. श्रोते, ही गोष्ट खरी आहे की छंद, कला ही आपल्याला जगवत असते आणि आपल्याला जगवता जगवता जर त्याच्यातून आपण रोजगार निर्मिती करत असू तर ती खूप छान गोष्ट होईल. तर असं म्हटलं जातं की आपण नेहमी निगेटिव्ह विचार करतो की माझ्याकडे होईल का, पण आपण जर पुढे पाऊलच टाकलं नाही तर आपण कधीच आयुष्यात पुढे जाऊ शकणार नाही. कारण जेव्हा आपण चुकू तेव्हाच आपण शिकू. मी पल्लवी सपकाळे आपणा सर्व रसिक श्रोत्यांची रजा घेते. नमस्कार. सगळ्या श्रोत्यांना खूप खूप धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण विविधांतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात पियुष पाटील यांच्याशी पल्लवी सपकाळे यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य पल्लवी सपकाळे यांचं तर तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा.